नमस्कार विद्यार्थी मित्र, शाश्वत अकॅडमी पुणे आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे. मी कुमार पाटील. 1 फेब्रुवारी 2026 ला 16व्या वित्त आयोगाच्या शिफारसी लागू झाल्या. या अनुषंगाने वित्त आयोग नेमका काय असतो, त्याची रचना काय असते, त्याची कार्यप्रणाली काय असते, हे आज आपण समजावून घेणार आहे. चला तर मग आपण सुरू करूया. बघा, संघराज्य शासन व्यवस्थेमध्ये केंद्र आणि राज्य यांच्या दोघांच्या मध्ये समन्वय साधण्यासाठी राष्ट्रपती काय करत असतात, दर 5 वर्षाला एका आयोगाची स्थापना करत असतात. राष्ट्रपतीद्वारे दर 5 वर्षाला एका आयोगाची स्थापना केली जाते, त्याला आपण वित्त आयोग असं म्हणतो. भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 नुसार वित्त आयोगाची काय केली जाते, रचना केली जाते. कशासाठी? तर केंद्र आणि राज्य यांच्यामधले आर्थिक संबंध स्थिर राहावेत, त्यांच्यामध्ये समन्वय राहावा, या कारणासाठी हा आयोग स्थापन केला जातो. कोणत्या कायद्यानुसार स्थापन केला जातो? द फायनान्शियल कमिशन ऍक्ट 1951 नुसार हा काय केला जातो, त्याची रचना केली जाते. आता याची रचना कशी असते नेमकी? तर यामध्ये एकूण 5 सदस्य असतात. नेमकं कोणता? राष्ट्रपती. यामध्ये किती सदस्य असतात? तर एकूण 5 सदस्य असतात. 5 सदस्यामध्ये एक असतो अध्यक्ष, नंतर 4 असतात ते बाकीचे सदस्य असतात. त्यामध्ये 2 असतात ते पूर्णवेळ सदस्य आणि 2 असतात ते पार्ट टाइम म्हणजे अर्धवेळ सदस्य म्हणून ओळखले जातात. भारतामध्ये आतापर्यंत आपण 16 फायनान्स कमिशन नेमले गेलेले. त्या 16 फायनान्स कमिशन मध्ये जे पहिलं फायनान्स कमिशन नेमलं गेलं होतं, हा पहिला वित्त आयोग जो नेमला गेला होता तो केसी नियोगी यांच्या अध्यक्षतेखाली नेमला गेलेला आपल्याला बघायला मिळतं. राज्यसभेने याच्यावर एक क्वेश्चन विचारलेला आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर ना 8वा जो काही फायनान्स कमिशन आहे किंवा 8वा वित्त आयोग आहे तो वाय.बी. चव्हाण, यशवंतरावजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नेमला गेला होता. नंतर ना पुढे 2002 चा जो काही वित्त आयोग आहे तो सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली नेमला गेला होता. नंतर 15वा वित्त आयोग आहे तो एन के सिंग यांच्या अध्यक्षतेखाली नेमला गेला होता 2017 साली. आणि आता 2023 साली अरविंद पंगारिया यांच्या अध्यक्षतेखाली 16व्या वित्त आयोगाची काय केलेली रचना केलेली आहे. या अनुषंगाने आपल्याला आयोग प्रश्न विचारू शकतो की पहिला वित्त आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली होता? 8वा वित्त आयोग महाराष्ट्राशी संबंधित आहे, त्यामुळे 8व्या वित्त आयोगावर एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. काही रिसेंटली वित्त आयोग विचारले जाऊ शकतात किंवा जोड्या लावायसाठी सालानुसार क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, त्यामुळे याकडे कटाक्षाने लक्ष देणं गरजेचं आहे. एकूण किती वित्त आयोग नेमले गेले होते? तर 16 वित्त आयोग नेमले गेले होते. पहिला केसी नियोगी, 8वा वित्त आयोग वाय.बी. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली, 15वा वित्त आयोग एन के सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आणि अरविंद पंगारे यांच्या अध्यक्षतेखाली 2023 साली 16वा वित्त आयोग आपण काय केला होता, नेमला गेला होता. आता वित्त आयोगचा अभ्यास करताना आपण 15व्या आणि 16व्या वित्त आयोगाचे जे काही सदस्य आहेत त्यांच्याबद्दल आपण त्यांची रचना बघू, कशी रचना होती. बघा, 15वा वित्त आयोग आणि 16वा वित्त आयोग. 15व्या वित्त आयोगाचे जे अध्यक्ष होते ते नंदकिशोर सिंग, त्यांनाच आपण एन के सिंग असं म्हणतो. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत ते अरविंद पंगारिया हे आहेत. नंतर हा सेटअप कधी केला होता किंवा स्थापना कधी झाली होती? 26 नोव्हेंबर 2017 ला. आयोग यासारख्या गोष्टीकडे लक्ष देऊ शकतो की कोणत्या दिवशी किंवा खालीपैकी कोणत्या दिनांकाला काय करण्यात आला होता, हा आयोग स्थापन करण्यात आला होता. 16 वित्त आयोग स्थापन करण्यात आला होता 31 डिसेंबर 2023 साली. नंतर त्यांचा अहवाल कधी? अहवालाचा जो पिरियड आहे, पिरियडवर एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2025 असा 15 वित्त आयोगाचा जो पिरियड होता तो होता. नंतर 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 हा कुठला असणार? 16व्या वित्त आयोगाचा पिरियड असणार आपल्याला बघायला मिळतो. नंतर पुढे जे सेक्रेटरी होते, सचिव होते, ते कोण होते? अरविंद मेहता हे होते. सेक्रेटरी कोण होते 15 वित्त आयोगाचे? अरविंद मेहता. तर 16व्या वित्त आयोगाचे सेक्रेटरी होते ते ऋत्विक रंजन पांडे हे आपल्याला असलेले बघायला मिळतात. आता ह्यामध्ये सदस्य कोण होतं बघा, तर अजय नारायण झा, अनुप सिंग, अशोक लाहिरी आणि रमेश चंद. अशोक लाहिरी सध्या आपल्या चालू घडामोडीमध्ये आहेत, त्यावर त्यांच्याविषयी थोडेसे अभ्यास करणं गरजेचं आहे. अजय नारायण झा हे 14व्या फायनान्स कमिशन 14 फायनान्स कमिशन वायबिलिटी याचे काय होते? सेक्रेटरी होते. नंतर ते काय झाले? ते सदस्य झाले. त्यांच्या ठिकाणी कोण होतं? तर शक्तिकांत दास होते, परंतु शक्तिकांत दास आरबीआयचे गव्हर्नर झाल्यामुळे अजय नारायण झा यांना काय करण्यात आलं? तर सदस्य म्हणून, पूर्णवेळ सदस्य म्हणून 15व्या फायनान्स कमिशनवर घेण्यात आलं होतं. नंतर 16व्या फायनान्स कमिशनचे जे सदस्य आहेत ते कोण काय? अजय नारायण झा, अॅनी जॉर्ज मॅथ्यू, मनोज पांडा आणि सौम्यक्रांती घोष. यामध्ये सौम्यक्रांती घोष आहे काय पार्ट टाइम मेंबर आहेत, तर बाकीचे ते फुल टाइम मेंबर असलेले आपल्याला बघायला मिळतात. अशा प्रकारे 16व्या आणि 15व्या वित्त आयोगाची काय होते? रचना असलेली बघायला मिळते. नंतर पुढे बघा, आपण जशी रचना बघितली, कोणत्याही संस्थेचा अभ्यास करताना आपल्याला 3 टप्प्यात करावा लागतो. पहिलं त्याची हिस्ट्री, दुसरं येतं त्याचं स्ट्रक्चर काय, आणि तिसरं त्याचं येतं तर फंक्शन काय, ती काम काय करते. आपण पहिल्यांदा हिस्ट्री बघितली, त्यानंतर स्ट्रक्चर बघितलं की एकूण 5 सदस्य असतात, त्यामध्ये एक अध्यक्ष असतो, 4 सदस्य असतात, त्यामध्ये 2 फुल टाइम आणि 2 पार्ट टाइम असतात. आपण 15 वित्त आयोग आणि 16 वित्त आयोग असं काय केलं, त्याच्यामध्ये विभागणी करून आपण त्यांचा अभ्यास केला. आता पुढे येणार आहे त्यांची कामं काय असतात. फायनान्स कमिशन एक्झॅक्टली काम काय करतं, तर फायनान्स कमिशन एकूण 4 कामं करतं. नीट समजावून घ्यायचं आहे की फायनान्स कमिशन एकूण किती कामं करतं. फायनान्स कमिशनकडे एकूण 4 कामं असतात. कोणकोणती कामं बघा. पहिलं टॅक्स डिव्हॉल्युशन करणं. टॅक्स डिव्हॉल्युशन म्हणजे काय,
एक संघराज्य शासन प्रणालीमध्ये एकत्रित जो कर गोळा होतो, केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा जो एकत्रित कर गोळा होतो, त्यामध्ये व्हर्टिकली किती म्हणजे केंद्राकडून राज्यांना किती आणि होरिझॉन्टली किती म्हणजे प्रत्येक राज्यांना 28 घटक राज्यांना त्यामध्ये वाटून किती जाणार आहेत, हे जे टॅक्स डिव्हॉल्युशन आहे, हे टॅक्स डिव्हॉल्युशन ठरवायचं जे काम आहे ते वित्त आयोग करत असतो. पहिलं येतं PRI संस्थांना, म्हणजे आपण त्याला पंचायत राज इन्स्टिट्यूशन असं म्हणतो. पंचायत राज इन्स्टिट्यूशनना स्टेटच्या कन्सोलिडेटेड फंडातून म्हणजे केंद्राकडून राज्यांना आले, राज्याच्या संचित निधीमध्ये आले, तर राज्याच्या संचित निधीमधून ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था यांना किती पैसा जाणार आहे हे देखील फायनान्स कमिशन ठरवतात. नंतर पुढे येतं ग्रँट इन एड, म्हणजे टॅक्स डिव्हॉल्युशन सोडून राज्यांना जे काही अनुदान द्यावे लागतात, वेगवेगळ्या प्रकारची जे राज्यांना अनुदाने मिळतात, त्या अनुदानामध्ये अनुदान किती टक्के दिलं जाणार आहे, स्पेशल कॅटेगरी स्टेटसाठी किती आणि जनरल कॅटेगरी स्टेटसाठी किती, हे देखील ठरवायचा अधिकार कोणाला आहे तर फायनान्स कमिशनला. आणि अदर कामं, राष्ट्रपती त्यावेळी ज्या उद्भवणाऱ्या देशातल्या परिस्थिती आहेत त्यानुसार फायनान्स कमिशनला काही आदेश देऊ शकते की याच्याविषयी मला डेटा काय पाहिजे, कलेक्ट करून पाहिजे आहे. अशा वेळी राष्ट्रपती काय करते, काही स्वतःची कामं पण स्वतःची इन द सेन्स पूर्ण त्यांना जे काही आकडेवारी पाहिजे आहे पूर्ण देशभरातली ती काय करू शकते, ती मागून घेऊ शकते किंवा राष्ट्रपती मागून घेण्याचा अधिकार राष्ट्रपती नसतो, कारण जे फॉर्मेशन आहे ते राष्ट्रपती करत असतात. अशा प्रकारची ते 4 कामं करत असतात. एक टॅक्स डिव्हॉल्युशन मधला वाटा ठरवणं, दुसरं PRI संस्थांना पंचायत राज इन्स्टिट्यूशन संस्थांना राज्याच्या कन्सोलिडेटेड फंडातून किती पैसा द्यायचा आहे हे ठरवणं, ग्रँट इन एड ठरवणं आणि अदर, अशी 4 कामं एकूण काय करत असतं फायनान्स कमिशन करत असतं. आपण एक एक काम करायचं आहे, एक एक जे काही काम आहे ते आपण बघत जाऊ. त्यामधलं पहिलं येतं टॅक्स डिव्हॉल्युशन मधला वाटा ठरवणं. पहिलंच काम येतं टॅक्स डिव्हॉल्युशन मधला वाटा. यामध्ये 2 प्रकार येतात, एक व्हर्टिकली आणि दुसरं येतं ते म्हणजे होरिझॉन्टली. आता व्हर्टिकली वाटा म्हणजे काय, तर केंद्राकडून राज्यांना किती, प्रत्येक राज्याला नाही तर एकूण राज्यांना किती मिळणार आहेत याची टक्केवारी ठरवणार. आता रिसेंटली काही जी काही फायनान्स कमिशन झाली होती त्यांची आकडेवारी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. 11व्या वित्त आयोगाने टक्केवारी होती 29.5%, नंतर 12व्या वित्त आयोगाने ठेवलं 30.5%, 13व्या वित्त आयोगाने ठेवलं 32%, 14व्या वित्त आयोगाने ठेवलं 42%. यामध्ये सगळ्यात जास्त वाढ केली 14 फायनान्स कमिशन YV रेड्डी. हे कोण होते, YV रेड्डी कमिशनने काय केलं, सगळ्यात जास्त वाढ केली. अचानक बघा 32% वरून किती हाईक केली, तर 10% डायरेक्ट हाईक केली आणि किती टक्के केलं तर 42% केलं. आता त्यांनी कारण पण सांगितले की यापूर्वीच्या सरकारच्या ज्या योजना असायच्या ते केंद्र आणि राज्य एकत्रित मिळून काय आखत असायचं, म्हणजे 60-40 त्यामध्ये काय असायचा सहभाग असायचा, 60% केंद्राचे आणि 40% राज्यांचे. त्यांनी सांगितलं का इथून पुढे आता केंद्र सरकार तुम्हाला फंडिंग करणार नाही, तर राज्याला डायरेक्ट वाटाच वाढून दिला जाईल आणि यासाठी 10% त्यांनी काय केलं होतं, इन्क्रीज केलं होतं. नंतर पुढे आलं 15वा फायनान्स कमिशन. 15 फायनान्स कमिशननं 42% मधून काय केलं, 1% लेस केलं, 1% काय केलं कमी केलं आणि किती टक्के केलं, 41% केलं. आणि पुढं आता हे का केलं होतं, तर याचं महत्वाचं कारण होतं काय झालं तर जे काही एक घटक राज्य होतं जम्मू काश्मीर नावाचे जे घटक राज्य होतं त्याचं केंद्रशासित प्रदेशामध्ये म्हणजे काय झालं, विभाजन झालं आणि विभाजन झाल्यामुळं काय केलं तर 1% काय झाला तर राज्यांचा जो वाटणीचा हिस्सा आहे तो 1% कमी करण्यात आला आणि अशा प्रकारे 42% किती करण्यात आलं, 41% करण्यात आलं. आणि बी द कंटिन्यू, कोणी कंटिन्यू केलं तर 16 फायनान्स कमिशन अरविंद पंगार यांनी काय केलं ते बी कंटिन्यू केलं आणि 16व्या वित्त आयोगानं जो काही व्हर्टिकली वाटा आहे तो 41% ठेवलेला आपल्याला बघायला मिळतो. जोड्या लावायला एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा डायरेक्टली प्रोपोर्शनल क्वेश्चन एखादा विचारला जाऊ शकतो की केंद्राकडून राज्याला येणारा जो हिस्सा आहे तो 16व्या फायनान्स कमिशननं खालीपैकी किती टक्के करण्यात आला होता याच्याबद्दल एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हे थोडं पाठांतर असणं गरजेचं आहे आणि सोपं आहे लक्षात ठेवायला. पाठीमागचं थोडंसं अवघड आहे पण हे इथून इकडे सोपं आहे. 42%, 41%, 41% हे लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे. आता हे झालं व्हर्टिकली. पुढचं येतं ते म्हणजे येतं होरिझॉन्टली. ठीक आहे, केंद्राकडून राज्यांना किती रुपये मिळाले, किती टक्के मिळाले, 41% मिळाले. म्हणजे काय, 100 रुपये जर एकूण टॅक्स कलेक्शन असेल तर त्यातले किती रुपये मिळाले, 41 रुपये मिळाले. किती रुपये मिळाले, 41 रुपये मिळाले. पण या 41 मध्ये प्रत्येक राज्याला किती, आता हे झालं व्हर्टिकली आलं 41 रुपये. आता 41 रुपये प्रत्येक राज्याला काही कसेही वाटता येणार आहेत का, नाही वाटता येणार आहे. किंवा 41 रुपये 41 भागिले 28 असं करता येणार नाही. तर प्रत्येक राज्याला वाटणी कशी द्यायची आहे त्याला आपण म्हणतो काय तर होरिझॉन्टली डिस्ट्रीब्युशन किंवा होरिझॉन्टली डिव्हॉल्युशन असं म्हटलं जातं. आता होरिझॉन्टली डिव्हॉल्युशनसाठी काही पॅरामीटर्स वापरले जातात, काही निकष वापरले जातात, काही नॉर्म्स वापरले जातात. आता कुठले कुठले नॉर्म्स आहेत बघा. त्यामध्ये पहिलं येतं उत्पन्न तफावत, त्याला म्हणतात इन्कम डिस्टन्स. इन्कम डिस्टन्स कसा कॅल्क्युलेट केला जातो तर एकूण घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांचं काय जातं पर कॅपिटा इन्कम काढलं जातं. पर कॅपिटा इन्कम आणि पर कॅपिटा इन्कम नुसार पहिली 3 राज्य घेतली जातात ज्यांचं सगळ्यात जास्त पर कॅपिटा इन्कम आहे. गोवा असेल, सिक्कीम असेल, अशी 3 काय घेतली जातील पर कॅपिटा इन्कम असणारे राज्य घेतले जातात. आणि त्या 3 राज्यांपासून म्हणजे 3 स्टेट पासून बाकीच्या राज्यांचं जे अंतर आहे, बाकीच्या राज्यांचं डिस्टन्स आहे त्याला म्हटलं जातं इन्कम डिस्टन्स, उत्पन्न तफावत असं म्हटलं जातं.
जर इन्कम म्हणजे डिस्टन्स जास्त असेल तर वाटणी काय मिळणार आहे, जास्त मिळणार आहे, आणि इन्कम डिस्टन्स जर कमी असेल तर वाटणी काय मिळणार आहे, कमी मिळणार आहे. अशा प्रकारे इन्कम डिस्टन्स हा पहिला निकष काय करण्यात आला, वापरण्यात आला. आता 15 फायनान्स कमिशन यासाठी ठेवले किती होते, तर 45%. म्हणजे एकूण ₹1 वाटायचं असेल त्यातले 45% कशावर वाटले जातील, तर इन्कम डिस्टन्स नुसार वाटले जातील. यामध्ये कमी करून यांनी किती केलं, तर 42.5% केलं. आयोग या गोष्टीकडे जे काही रिफॉर्म झाले त्याच्याकडे लक्ष देऊ शकतो, त्यामुळे याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. बघा, त्यानुसार इथं होतं 45%, ते कमी करून किती करण्यात आलं, 42.5% करण्यात आलेलं आहे. नंतर दुसरं येतं ते लोकसंख्या. आता 14 फायनान्स कमिशन YVDT यांनी 2 लोकसंख्या कन्सिडर केल्या होत्या, 2011ची लोकसंख्या आणि 1971ची लोकसंख्या. नंतर 15 फायनान्स कमिशननं काय केलं, तर 1971ची लोकसंख्या कन्सिडर केली नाही, मात्र 2011ची लोकसंख्या त्यांनी कन्सिडर केली. यांनी वाटणी दिली होती किती टक्के, 15%. लोकसंख्येनुसार वाटणी किती दिली, 15%. यांनी किती दिली, तर 17.5%. म्हणजे यामध्ये काय झाली, वाढ झाली, घट झाली, यासारखे शब्द थोडेसे केअरफुली लक्ष द्या, कारण आयोग क्वेश्चन विचारताना या गोष्टी देखील लक्ष देऊ शकतो. टक्केवारी न विचारता ते काय करतील, वाढ झालेली आहे, घट झालेली आहे, ऍक्च्युअल फॅक्च्युअल कडे न जाता किंवा स्टॅटिस्टिक कडे न जाता वाढ झाली, घट झाली, वृद्धी झाली यासारखे शब्द वापरू शकते. त्यामुळे हे चिन्हांचा देखील अर्थ थोडासा व्यवस्थित काय करायचा, लक्षात ठेवायचा. वाढ होऊन किती झाली, तर 17.5% इतकी वाढ झालेली बघायला मिळते. नंतर तिसरं पॅरामीटर वापरलं क्षेत्रफळ. आता ज्यांचं क्षेत्रफळ जास्त आहे त्यांना वाटणी जास्त, ज्यांचे क्षेत्रफळ कमी आहे त्यांना वाटणी कमी. त्यासाठी त्यांनी काय केलं, तर 15% ठेवलं. यांनी कमी करून किती टक्के केलं, 10% केलं. नंतर पुढे येते वनक्षेत्र, याला म्हणतात फॉरेस्ट कव्हर किंवा इकॉलॉजी. ज्यांचं फॉरेस्ट कव्हर जास्त आहे त्यांना वाटणी काय मिळणार आहे, जास्त मिळणार आहे, आणि ज्यांचं फॉरेस्ट कव्हर कमी आहे त्यांना वाटणी काय मिळणार आहे, कमी मिळणार आहे. आता याला किती ठेवलं, दोघांनी मिळून किती टक्के ठेवले, तर 10% ठेवलेले बघा मिळते. आता हा थोडासा काय ऍडव्हान्स, म्हणजे हे जे वनक्षेत्र आहे, इकॉलॉजी किंवा फॉरेस्ट कव्हर आहे, हे थोडंसं आपल्याला दिलेली बक्षिशी बघायला मिळते. कारण काही राज्ये वनांचं क्षेत्र जास्त राखीव ठेवतात आणि त्यांचं संरक्षण करतात, आणि त्यासाठी त्यांना पण बक्षीस देणं गरजेचं आहे. म्हणून ज्यांचं वनक्षेत्र जास्त त्यामुळे त्यांना वाटणी जास्त, आणि ज्यांचं वनक्षेत्र कमी त्यांना वाटणी कमी. आता यामध्ये दुसरा पण अँगल आपल्याला चेक केला पाहिजे, की ज्यांच्यामध्ये वनक्षेत्र जास्त आहे त्या ठिकाणी औद्योगिकरण कमी झालेलं असतं, उद्योगधंदे कमी असतात, त्यामुळे त्यांना वाटणी जास्त मिळाली पाहिजे. त्यामुळे वनक्षेत्र ज्यांचं जास्त आहे त्यांची वाटणी जास्त राहते, आणि वनक्षेत्र ज्यांचं कमी आहे त्यांची वाटणी काय राहते, कमी राहते. दोघांनी किती टक्के ठेवले, 10% ठेवले. नंतर पुढे येतं लोकसंख्या शास्त्रीय कामगिरी, डेमोग्राफिक परफॉर्मन्स म्हणतो आपण त्याला. लोकसंख्या नियंत्रणासाठी, साक्षरतेसाठी, नंतर स्त्री पुरुष समानतेसाठी, लिंग गुणोत्तरासाठी त्या राज्यानं काय प्रयत्न केलेत यावर त्याला काय मिळेल, त्याला म्हणतात डेमोग्राफिक. त्यांनी परफॉर्मन्स काय केलाय त्यानुसार त्याला वाटणी केली जाईल. यांनी ठेवलं होतं 12.5%, यांनी ते कमी करून किती टक्के केले, तर 10% केलेलं बघायला मिळतं. नंतर पुढे कर प्रयत्न, टॅक्स एफर्ट, प्रत्यक्ष कर किंवा अप्रत्यक्ष कर गोळा करण्यासाठी त्या राज्यानं किती एफर्ट घेतलाय यानुसार 15 फायनान्स कमिशननं काय दिलं होतं, तर त्यांना 2.5% इतकं त्यांना वेटेज दिलं होतं. मात्र हे वेटेज कुणी काढून टाकलं, 16 फायनान्स कमिशननं हे वेटेज काय केलं, काढून टाकलं. यावरती काय एखादा क्वेश्चन विचारू शकतो, त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. नंतर पुढे येतं जीडीपीचं योगदान. हा घटक मात्र न्यू ऍड करण्यात आला. हा जो काही पॅरामीटर आहे तो नव्यानं ऍड करण्यात आला 16 फायनान्स कमिशननं, आणि त्यांनी सांगितलं की जीडीपी कॉन्ट्रीब्युशन मध्ये ज्यांची वाटणी काय असेल, जास्त असेल त्याला वाटणी जास्त दिली जाईल टॅक्समध्ये. म्हणून यांनी यासाठी किती टक्के ठेवले, तर 10% आपल्याला काय ठेवलेलं बघायला मिळतं, वेटेज ठेवलेलं बघायला मिळतं. अशा प्रकारे 15 फायनान्स कमिशन आणि 16 फायनान्स कमिशन मध्ये काही जे महत्वाचे बदल आहेत ते महत्वाचे बदल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. खास करून आयोग यावरच जास्त क्वेश्चन विचारतो, त्यामुळे याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. बघा, पहिलं आपण काम काय बघितलं, तर टॅक्स डिव्हॉल्युशन मधला वाटा ठरवणं. टॅक्स डिव्हॉल्युशन मध्ये व्हर्टिकली वाटा आणि होरिझॉन्टली वाटा. व्हर्टिकली किती रुपये होतील, 41 रुपये येतील. होरिझॉन्टली कसे वाटले जातील, तर मग लोकसंख्येनुसार, इन्कम डिस्टन्सनुसार, नंतर त्यांचं जीडीपी कॉन्ट्रीब्युशन नुसार काय केले जातील, त्यांना वाटले जातील. त्यानुसार मग सगळ्यात जास्त वाटणी कोणाला मिळते आणि सगळ्यात कमी वाटणी कोणाला मिळते यावर देखील एक क्वेश्चन विचारू शकतो. सगळ्यात जास्त वाटणी कोणाला मिळते, तर सगळ्यात जास्त वाटणी मिळते उत्तर प्रदेशला, 2 नंबर बिहारला, 3 नंबर मध्य प्रदेशला आणि 4 नंबर पश्चिम बंगालला याची वाटणी मिळते. सगळ्यात कमी वाटणी कोणाला मिळते, तर गोवा आणि सिक्कीम यांना वाटणी काय मिळते, सगळ्यात कमी वाटणी मिळणं आपल्याला बघायला मिळतं. आता याचं कारण काय, तर क्षेत्रफळ कमी आहे, याशिवाय लोकसंख्या कमी आहे, त्यामुळे ना वाटणी काय मिळते, कमी मिळते. आता इन्कम डिस्टन्स वगैरे बघितलं तरी राज्य पर कॅपिटल इन्कम मध्ये जास्त असलेली बघायला मिळतात, त्यामुळे यांची वाटणी कशी आहे, कमी. जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो, तर 5वा क्रमांक लागतो. महाराष्ट्राच्या वाटणीला किती मिळतं, तर 6.317% इतकी जे काही होरिझॉन्टली वाटणी ती कोणाला मिळते, महाराष्ट्राला मिळत असते. त्यामुळे याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचा रँक कितवा असणार आहे, 5वा. पहिले 4 कोण आहेत, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल. रँकिंग असेंडिंग लावा, डिसेंडिंग लावा, यासाठी एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, किंवा इकडे पण असेंडिंग डिसेंडिंग विचारलं जाऊ शकतं.
इन द सेन्स जर पॉईंट टू द पॉईंट जर महाराष्ट्राविषयी विचारायचं असेल त्यांना तर ते महाराष्ट्रावरचा कितवा नंबर आहे असा देखील क्वेश्चन विचारू शकतो. पुढचं बघा. आता पुढचं येतं ते म्हणजे काय, तर दुसरं कार्य. आपण एकूण 4 कार्य बघणार आहे. पहिलं कार्य बघितलं आपण टॅक्स डिव्हॉल्युशन मधला वाटा ठरवणं. दुसरं कार्य येतं की पंचायत राज संस्थांना म्हणजे PRI संस्था म्हणतो आपण त्याला, पंचायती राज इन्स्टिट्यूशन. पंचायती राज इन्स्टिट्यूशन या संस्थांना राज्याच्या कन्सोलिडेटेड फंडातून म्हणजे प्रत्येक राज्याचा स्वतःचा जो काही संचित निधी असतो त्यातून प्रत्येक पंचायत संस्थांना, त्याला मग शहरी आणि ग्रामीण पंचायत संस्था असतील, त्यांना किती वाटणी द्यायची हे देखील फायनान्स कमिशन ठरवत असतं. आता यांनी कसं ठरवलंय बघा. आता याचा घटनात्मक आधार काय, तर राज्य वित्त आयोग. आता राज्य वित्त आयोग कलम 243Y आणि 243I यानुसार म्हणजे शहरी आणि ग्रामीण या दोन भागासाठी म्हणलं जातो. कितवी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती 1992 नुसार हे कलम काय करण्यात आलेले, ऍड करण्यात आले. आता एकूण निधी यांना किती मिळाला, तर एकूण अलाउन्स करण्यात आला 9.47 लाख कोटी. आणि त्यातला प्रत्यक्ष वाटणी किती मिळणार आहे, तर 7.91 लाख कोटी. उरलेली जी रक्कम आहे ती डिझास्टर मॅनेजमेंट फंडामध्ये काय केली जाईल, कन्वर्ट केली जाईल. बघा एकूण किती मिळाले, तर 7.91 लाख कोटी रुपये इतकी रक्कम काय मिळाली, तर दोघांना मिळून मिळाली. आता यामध्ये पण डिस्ट्रीब्युशन कसं केलं जातं, तर ग्रामीण भागासाठी 4.4 लाख कोटी रुपये किती कुणाला मिळणार आहे, ग्रामीण भागासाठी मिळणार आहेत. तर शहरी भागासाठी किती मिळणार आहेत, तर 3.6 लाख कोटी इतकी शहरी भागासाठी मिळणार आहेत. त्यांना बेसिक रक्कम किती दिली जाईल, 90% बेसिक रक्कम दिली जाईल. त्यानंतर त्यांचा परफॉर्मन्स चेक करून उरलेली 10% रक्कम त्यांना ट्रान्सफर केली जाईल. नंतर यांना बेसिक रक्कम 80% दिली जाईल. नंतर त्यांना जे काही त्यांचा परफॉर्मन्स आहे, त्यांनी काही काही कामं केलेत शहरी भागामध्ये वॉटर मॅनेजमेंटसाठी, वेस्ट मॅनेजमेंटसाठी जे काही कामं केले, त्यानंतर त्यांना उरलेली 20% रक्कम काय केली जाईल, ट्रान्सफर केली जाईल. आता तुम्ही म्हणाल शहरी भागासाठी कमी कसं काय अलाउन्स केलेलं आहे, तिथं तर जास्त आपण अलाउन्स केलं पाहिजे, कारण त्यांना बऱ्याचशीच कामं करायचं असतात. तर यांचे स्वतःचे काही छोटे मोठे टॅक्स आहेत, म्हणजे ते घरपाळा, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स यासारखे अनेक टॅक्स लावतात. यात्रा कर, जत्रा कर, ऍडव्हर्टाइजमेंट टॅक्स या सगळे जे काही इनडायरेक्ट टॅक्स असतात ते म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा महानगरपालिका, नगरपालिका स्वतः घेत असतात. त्यामुळे यांच्याकडे थोडंसं टॅक्स कलेक्शन असतं, बऱ्यापैकी टॅक्स कलेक्शन असतं. मात्र यांच्याकडे कोणतेही टॅक्स कलेक्शन असत नाही. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्याकडे कोणतेही टॅक्स कलेक्शन असत नाही. जास्त करून जत्रा कर, यात्रा कर, पाणीपट्टी, घरफाळा यासारखे जे छोटे मोठे कर असतात ते वसूल करत असतात. त्यामुळे यांना वाटणी कशी मिळते, जास्त मिळते ऍज कम्पेअर टू शहरी. समजलं. ग्रामीण आणि रुरल आणि अर्बन यांच्यामध्ये काय केली जाते, विभागणी केली जाते. आता पुढे बघा. पुढचं येतं ते म्हणजे काय, ग्रँट इन एड. तिसरं काम. दुसरं काम पंचायत राज संस्थांना वाटणी करणं. तिसरं काम येतं ते म्हणजे ग्रँट इन एड. ग्रँट इन एड म्हणजे काय, तर राज्याला दिली जाणारी अनुदानं. आतापर्यंत किती अनुदानं दिली जात होती, 3 प्रकारची अनुदानं दिली जात होती. आता यामध्ये काय रिफॉर्म्स आले बघा, तर पहिला रिफॉर्म्स आलाय महसूल तूट अनुदान आहे, रेव्हेन्यू डिफिसिट जे ग्रँट आहे ती या फायनान्स कमिशननं बंद केली. पूर्णपणे यांना काय घेतली, पूर्ण 14 राज्यांसाठी दिली जात होती, 14 विशेष राज्यांसाठी दिली जात होती, ती काय करण्यात आली, पूर्णपणे बंद करण्यात आली. त्यामुळे हा करंट अफेअर्सचा मुद्दा व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नंतर पुढे येतं PRI अनुदान, म्हणजे आपण त्याला पंचायत राज इन्स्टिट्यूशन अनुदान म्हणतो, जे आताच आपण त्याची वाटणी बघितली. सूत्र कसं असणार आहे, लोकसंख्या, क्षेत्रफळ यांच्यानुसार ते वाटणी केली जाणार आहे. 66.5 हजार कोटी रुपये इतकी वाटणी केली जाणार आहे. आणि पुढे येतं आपत्ती व्यवस्थापन फंड किंवा त्याला डिझास्टर मॅनेजमेंट फंड म्हणलं जातं. तो कुठला असतो, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट फंड म्हणून ओळखलं जातं. सध्या किती मंजूर करण्यात आले, तर 2.4 लाख कोटी इतके 16व्या वित्त आयोगाने काय करण्यात आले, या गोष्टीसाठी मंजूर करण्यात आलेले आहेत. हे प्रत्येक राज्यातल्या छोट्या छोट्या घटकांना वाटणी करून दिले जातील, ते जिल्ह्यापर्यंत पोहोचवले जातील. हे जज मॅनेजमेंट फंड असणार. नंतर ना पुढे येतं, आता ही जी वाटणी केली जाते किंवा हे फंड जे वाटले जातात त्या फंडासाठी 2 सूत्र वापरले जातात. पहिलं सूत्र येतं ते म्हणजे गाडगे मुखर्जी सूत्र, आणि दुसरं सूत्र येतं ते रघुराम राजन सूत्र. हे दोन फॉर्म्युले यूज केले जातात. आता हे वाटण्यासाठी काय असतं, तर समजा 100 रुपये अनुदान द्यायचं आहे, तर त्यातलं स्पेशल कॅटेगरी सेटसाठी किती असणार आहे, 30% असणार आहे. म्हणजे यातले 30 रुपये जातील स्पेशल कॅटेगरी सेटसाठी, आणि जनरल कॅटेगरी सेटसाठी किती जातील, 70%. आता हे 70% जनरल कॅटेगरी सेटला वाटण्यासाठी आणि हे 30% स्पेशल कॅटेगरीला सेट वाटण्यासाठी काय केलं जातं, काही पॅरामीटर्स असतात. ते कुठले कुठले पॅरामीटर, तर पहिलं येतं लोकसंख्या, दुसरं येतं दरडोई उत्पन्न, नंतर येतं त्यांचे कर प्रयत्न आणि राज्याचे वैयक्तिक प्रश्न, आणि यानुसार काय केलं जातं, यांची वाटणी केली जाते. त्यांचे 30 रुपये असतील किंवा यांचे 70 रुपये असतील, ते या आपण म्हणतो कॅटेगरी असतील किंवा ह्याला आपण म्हणतो हे जे पॅरामीटर्स आहे यानुसार वाटले जाते. सेम इकडे तसं आहे, रघुरामाचे सूत्र जे सांगितलं होतं यामध्ये पण 30-70 असाच फॉर्म्युला आपल्याला बघायला मिळतो. हे त्यांनी पॉप्युलेशन, नंतर दरडोई उत्पन्न, राज्यांचे वैयक्तिक प्रश्न, राजकोषीय धोरण हे काय केलेत, हे पॅरामीटर ठेवलेत, आणि या पॅरामीटरनुसारच हे काय केलं जाते, 70-30 ची वाटणी केली जाईल. हे असणार आहे ग्रँट इन एड. राज्याचं अनुदान जे देणार आहे, केंद्र सरकारकडून जे अनुदान मिळणार आहे ते राज्यांना अशा प्रकारे वाटलं जाणार आहे.
आता याशिवाय त्यांनी काही अजून कामं ऑदरची जी कामं दिली होती त्यामध्ये पहिलं काम केलं होतं वित्तीय तूट नियंत्रण, फिस्कल डेफिसिट कंट्रोल. राज्यांनी काय करावी, राजकोषीय तूट नियंत्रित करावी आणि त्यासाठी जे कडक निर्बंध आहेत ते केंद्राने लागू करावेत असं 16व्या वित्त आयोगाचं म्हणणं आहे. दुसरं येतं ऑफ बजेट कर्ज. केंद्र सरकार आपलं फायनान्शियल डेफिसिट भरून काढण्यासाठी जे ऑफ बजेट कर्ज घेतं, म्हणजे असं कर्ज जे अंतर्गत संस्थाकडून घेतलं जातं मात्र ते बजेटमध्ये दाखवलं जात नाही, लपवलं जातं, असं जे कर्ज आहे ऑफ बजेट जे लोन आहे ते ऑफ बजेट लोन गव्हर्नमेंटनं घेऊ नये असं 16व्या वित्त आयोगानं शिफारस केलेली आहे. पुढे तर 20 क्षेत्र सुधारणा. भारतामध्ये पॉवर सेक्टरमध्ये रिफॉर्म्स आणून घेण्याची गरजेचे असं त्यांनी सांगितलं. त्यासाठी त्याचं सुसूत्रीकरण करणं, वीज सबसिडी देणं, यासारख्या गोष्टी अजून काय केल्या पाहिजे, सुरू केल्या पाहिजेत. नंतर डॅस्कॉम सारखी जी संस्था आहे तिच्यामध्ये रिफॉर्म्स घडून आणले पाहिजेत. यासारखे काय केले शिफारशी इथं केलेल्या बघायला मिळतात. आणि पुढे तर ते म्हणजे पीएसयू पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग मध्ये पण रिफॉर्म्स आणले पाहिजेत. जे आजारी उद्योगधंदे आहेत, जे कारण नसताना आपण काही उद्योगधंदे जे फक्त सरकारचे आहेत म्हणून पुढे ओढत घेऊन चालले त्यांचं आपण काय केलं पाहिजे, तर डिसइन्व्हेस्टमेंट निर्गुंतवणुकीकरण केलं पाहिजे किंवा त्याचं खासगीकरण केलं पाहिजे. ज्या तोटात चालणाऱ्या सरकारी संस्था आहेत त्यांचं आपण काय केलं पाहिजे, निर्गुंतवणुकीकरण केलं पाहिजे किंवा त्या विकून टाकल्या पाहिजेत. असे अनेक काय केलेले आहेत त्यांनी सुधारणा सुचवलेल्या आहेत. ऑदर्स कामामध्ये आपल्याला त्या गणता येतील. अशा प्रकारे 16 वित्त आयोगाचे आपल्याला एकूण 4 कामं बघितली आपण. टॅक्स डिव्हॉल्युशन मधला वाटा ठरवणं, दुसरं तर ते म्हणजे काय, तर पीआरआय संस्थांना राज्याच्या कन्सोलिडेटेड फंडातून किती पैसे द्यायचे ते ठरवणं, नंतर ग्रँट इन एड ठरवणं आणि चौथं काय येतं ऑदर्स कामं. ऑदर्स कामामध्ये ही कामं दिलेली आपल्याला बघायला मिळतात. आता याच्यावर जर एमसीक्यू विचारायचं असेल आयोगाला तर अशा प्रकारे विचारू शकतो. 16व्या वित्त आयोगाच्या होरिझॉन्टल डिव्हॅल्युशन मध्ये खालीपैकी कोणता नवीन निकष जोडण्यात आला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. काय निकष जोडला होता, तर बी जीडीपी योगदान, जीडीपी कॉन्ट्रीब्युशन हा नवीन निकष जोडलेला आपल्याला बघायला मिळतो. नंतर न पुढे येतं ते म्हणजे काय, तर 15 वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार कर वाटपामध्ये सर्वाधिक आणि सर्वात कमी वाटा अनुक्रमे कोणत्या राज्याचा आहे, सर्वाधिक वाटा कोणाचा आहे आणि सर्वात कमी वाटा कोणाचा आहे. तर सगळ्यात जास्त वाटा आपल्याला कोणाचा बघायला मिळतो, उत्तर प्रदेशचा, आणि सगळ्यात कमी वाटा कोणाचा बघायला मिळतो, तर गोव्याचा बघायला मिळतो आपल्याला. त्यामुळे हे उत्तर असलेलं आपल्याला बघायला मिळेल. इथं उत्तर ए उत्तर प्रदेश आणि गोवा यांचा वाटा असलेला आपल्याला बघायला मिळेल. मग असे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. बघ अशा प्रकारे आपण काय बघितलं, तर 16 वित्त आयोग त्याची रचना कशी आहे, त्याची कार्य कसे आहे आणि आता जे काही नवीन रिपोर्ट लागू झालाय त्या रिपोर्टचं आपण काय केली माहिती घेतली. धन्यवाद.